आम्ही तर गेलोच गेलो, पण तुम्हाला पण घेऊन दे. एक नवीन डॉक्ट्रिन ऑपरेशन सिंदूर, एक नवीन अध्याय, एक नवीन नीती. हा ऑपरेशन सिंदूर आहे. हा फक्त आणि फक्त एक मिलिटरी ऑपरेशन नसून इथे जगाला पूर्ण मेसेज देण्याचं काम केलेलं आहे की तुम्ही जर आमच्या स्त्रियांचं सिंदूर उजाडण्याचं काम करणार तर तुम्हाला या विश्वातून उजाडण्याचं काम आमची मिलिटरी करणार. हा एक मोठा मेसेज मोदी साहेबांनी त्यांच्या या स्पीचमध्ये दिलेला आहे. आणि याचे इम्प्लिकेशन्स काय असतील? ऑपरेशन सिंदूर हे संपलं की अजून चालू आहे? मिलिटरीने जे ॲक्शन्स घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर काय झाला? पाकिस्तानमध्ये त्याचे इम्प्लिकेशन्स काय झाले? त्याचा आपल्या भारताच्या इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे? शेअर मार्केटवर काय परिणाम होणार आहे? त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट काय असतील? या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ऑपरेशन सिंदूर जे आहे ते नक्की संपलंय की अजून चालू आहे? तर बेसिकली ऑपरेशन सिंदूर हे PM साहेबांच्या स्पीचमध्ये त्यांनी क्लिअर केलं की संपलं नसून याला आम्ही सद्यस्थितीला फक्त स्थगिती दिली आहे की आम्ही कधी चालू करू शकतो. जर पाकिस्तानने पुढे जाऊन काही करण्याचा प्रयत्न केला तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा लॉन्च केलं जाईल. हे क्लिअर कट मेसेज सांगितलेलं आहे. जसं की इथे माहिती आहे की पाकिस्तानकडून आपल्याला क्रॉस बॉर्डर जे टेररिझम होतं त्या क्रॉस बॉर्डर टेररिझममुळे कुठेतरी आपण हे ऑपरेशन सिंदूर जे फक्त आणि फक्त अबेन्समध्ये ठेवलं आहे. जसं की जी आपली सिंधू वॉटर जी ट्रीटी होती, इंडस वॉटर ट्रीटी आहे, ती जशी अबेन्समध्ये ठेवली, अबेन्स म्हणजे काय स्थगिती दिलेली आहे, कॅन्सल नाही केलं, तशाच प्रकारचं हे सुद्धा अबेन्समध्ये आहे. तर ते कधीही आपण रिलॉन्च करू शकतो. आणि त्यामध्ये जर विचार केला आपण तर सांबा असेल तर जलंधर असेल यासारख्या ठिकाणांवर पुन्हा काही ड्रोन्सचे अटॅक होण्याचे इथे चित्र दिसायला लागले होते. हे पाकिस्तानचं टेररचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. कंटिन्युअली पाकिस्तानमध्ये इथे थ्राईव्ह होत आहे, दिसतंय आपल्याला. म्हणूनच इथे हे ऑपरेशन सिंदूर हे कुठल्याच प्रकारे कॅन्सल न करता हे सीज फायर नसून या ठिकाणी फक्त आणि फक्त छोटीशी एक स्थगिती आहे. त्यामुळे हे जे चित्र आपल्या समोर आहे की ऑपरेशन सिंदूर हे अजूनही आपल्याला रोल आउट होताना दिसत आहे. हे जे मिलिटरीने ऍक्शन्स घेतले होते हे मिलिटरी ऍक्शन सुद्धा काय असतील ते आपण पाहूया थोडक्यात. सो एक्झॅक्टली जे मिसाईल स्ट्राईक झाले ते कम्प्लिटली टेररच्या हब्सवर करण्यात आले आणि प्रिसाइजली करण्यात आलं. फक्त आणि फक्त टेरर हब्सला ते त्या ठिकाणी अटॅक करण्यात आलं. कुठल्याही प्रकारचं सिव्हिल कॅज्युअलिटीज तिकडे झालेली नाहीये. म्हणजेच आपण सिव्हिलियन्सवर अटॅक करण्याचं काम अजिबात केलेलं नाहीये. फक्त आणि फक्त टेरर कॅम्प्स असतील. आणि त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने ड्रोन्स अटॅक सुरुवात केली त्यानंतर सुद्धा आपण त्या ड्रोन अटॅकला डिफेंड केलं आणि डिफेंड केल्यानंतर मग आपण कुठेतरी त्यांच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरच अटॅक केलंय. कुठल्याच प्रकारचं सिव्हिलियन अटॅक झालेला नाहीये. पाकिस्तानने जे कृत्य केलंय म्हणजेच तुम्ही गुरुद्वारा असेल, मंदिर असेल, सिव्हिलियन्स असतील यांच्यावर ड्रोन अटॅक करणार म्हणजे हे युद्ध नियमांच्या कुठेतरी अगेन्स्ट असताना सुद्धा तुम्ही या गोष्टी करणार. इथे पाकिस्तानची जी डुप्लिसिटी असेल, जो चेहरा आहे तो जगासमोर आलेला आहे की तुम्ही नक्की काय केलंय. म्हणजे इथे जे केलं त्यामध्ये कम्प्लिटली ड्रोनचं जो रेट्स होती ते रेट्स हे स्ट्रॅटेजिक पॉईंट्सवरच आपण केलेली आहे. आणि खास करून जे ISIची जी लिंकेज असलेले जे इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्यावरच कुठेतरी हा ड्रोन अटॅक करण्यात आला होता. त्यानंतर पुढे पाहूया आपण. PM मोदींच्या या स्पीचमध्ये एक नवीन डॉक्ट्रिन आपण जगासमोर ठेवली, एक न्यू नॉर्मल ठेवलाय. त्यामध्ये कम्प्लीट क्लिअर कट मेसेज हा पूर्ण जगाला आहे की जर पाकिस्तान सारख्या देशाने जर टेररिस्टला आमच्या देशामध्ये पाठवून जर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, आता हे तेच करतायत की नाही हे आम्ही शहानिशा करूनच विचार करणार. जर आम्हाला ते लिंकेज तुमच्या देशाअंतर्गत सापडले तर आम्ही टेररिस्ट आणि एक स्टेट यांना सेपरेट न करता दोन्ही एकच असल्याचं आम्ही समजणार आणि तुम्ही आमच्या अगेन्स्ट वॉर डिक्लेअर केल्याचं आम्ही समजून आम्हाला सुद्धा अधिकार असेल, तुमच्या अगेन्स्ट ॲग्रेशन करण्याचा हा अधिकार आम्हाला सुद्धा असेल, असं क्लिअर कट मेसेज जगाला दिलेला आहे. इथे आपण पाहू शकतो की पाकिस्तानचं एक न्यूक्लिअर ब्लॅकमेल असतं की आमच्याकडे न्यूक्लिअर आहे. आता काही न्यूज अशा सुद्धा आहेत की इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानचं जे एक न्यूक्लिअर साईट्स होती त्या न्यूक्लिअर साईट्सच्या अवतीभोवती काहीतरी अटॅक केल्याचं इथे समजलेलं आहे. ते खरं आहे खोटं आहे हे अजून आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. पण जेव्हा त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या एअरफोर्सच्या जे चीफ होते त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन होते ते एक्सप्रेशनच खूप बोलतात. कारण की हे फक्त शब्दच आपण या ठिकाणी ठेवणार नाही आहोत. म्हणजेच एवढे मोठे लीडर जे असतील, एवढे मोठे ऑफिसर असतील ते फक्त आणि फक्त इझिली तुमच्या समोर सगळ्या गोष्टी ठेवणार नाहीत. त्यांच्या एक्सप्रेशनच कळलं की तो अटॅक जो झाला आहे तो नक्की भारताने केला आहे की त्या ठिकाणी इतर काही गोष्टी घडल्यात या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. म्हणजेच न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग हे आता खपवून घेतलं जाणार नाही. त्यानंतर मग हे जे अटॅक होतात
हे अटॅक जे तुम्ही केलं आहे, हे अटॅक आम्ही आमच्या संप्रभुतेवर केल्याचं समजलं जाईल. म्हणजेच जे न्यू डॉक्ट्रिन आपण घेतलंय की न्यू नॉर्मल, हा न्यू नॉर्मल एक वेगळा अध्याय भारताच्या इतिहासामध्ये लिहिला गेलाय की कालपर्यंत आम्ही टेररिस्ट आणि स्टेट यांना वेगळं करत होतो, आता ते समजलं जाणार नाही. आणि याच्यानंतर होणारं जे ॲग्रेशन असेल तुमच्याकडचं, त्यावर एक रिॲक्शन ही आमची होणारच होणार. हे सर्व काही झालं त्यानंतर पाकिस्तानचं डेस्परेशन दिसायला लागलं. पाकिस्तानने इमिडिएटली सीज फायर करण्यासाठीचा कॉल आपल्या डीजेएमओला केला की नाही, आमच्याने काय होत नाहीये, आम्ही खूप आता संकटात अडकलेलो आहोत, आमच्या आर्मीचं काय कंडिशन झाली हे त्यांना माहिती असेलच. म्हणूनच त्यांनी इमिडिएटली सीज फायरसाठीचा फोन हा इंडियाच्या डीजेएमओला केला आणि त्यानुसारच मग हे सीज फायर झालं आहे. पण हे सुद्धा पाकिस्तानला कुठेतरी पचत नाहीये. त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितले की आम्ही जे काही ड्रोन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आम्ही अजिबात करणार नाही, पण ते करणारच. म्हणजेच काय, फक्त आणि फक्त इंडियाला कसं हे टेररिझम असेल किंवा वॉर असेल यामध्ये अडकवून ठेवायचं. कारण की पाकिस्तानकडे तर आत्ताच्या घडीला कुठल्याच प्रकारचं एक इकॉनॉमिक स्टेबिलिटी नाहीये. म्हणजे त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की त्यांना खायचे वांदे असून सुद्धा आता आम्ही तर गेलो, पण तुम्हाला पण घेऊन जाणार, ही सिच्युएशन पाकिस्तानची आहे. म्हणजे त्यांचं काय होत नाहीये तर आपल्याला पण ते त्रास देणार. हा एक इथे ही गोष्ट आपल्याला दिसते. त्यानंतर हे जे टेररिस्टचं फ्युनरल झालं त्यामध्ये सुद्धा त्यांच्या मिलिटरीचे काही टॉप ऑफिशियल सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिले. म्हणजे एवढं सगळं असून ही ड्युप्लिसिटी किती असेल. म्हणजे पाकिस्तान म्हणतो की आम्ही टेररिझमने ग्रस्त आहोत. हे कसं आम्ही मान्य करणार जर तुम्ही त्या फ्युनरलमध्ये तुमचे जे मिलिटरीचे काही टॉप ऑफिशियल्स असतील तर मग त्याचं तुम्ही उत्तर द्यायला हवं. या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. आणि या ठिकाणी चायना असेल किंवा वेस्ट असेल हे कम्प्लिटली कन्फ्युज आहे. करायचं तर काय करायचं. पाकिस्तानला ऑलरेडी वेस्टने पाळलं, न्यूक्लिअर बॉम्ब दिला, त्यानंतर मग त्यांच्याचकडे टेररिस्ट पाळण्याचं काम केलं. त्यांच्या फॉरेन मिनिस्टरने ते पण सांगितलं की हे आम्ही नाही केलं, आमच्याकडून करून घेतलं. USA असेल, वेस्टने आम्हाला प्रेशर करून आमच्याकडे टेररिस्ट पाळण्यासाठी आम्हाला फंडिंग केली. म्हणजे हे क्लिअर आपल्याला दिसतंय, अख्ख्या जगाला दिसतंय. तरी सुद्धा जगाचं लक्ष का नाहीये. भारत वर जायला नको. भारत वर जाण्यासाठी अडचण कोण आहे? पाकिस्तान. चायना वर चाललाय म्हणून चायना ॲग्रेशन नाही करणार, इकॉनॉमिकली आपल्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न करणार. पण पाकिस्तानची इकॉनॉमी नाहीये, आपण त्यांच्यासोबत ना ट्रेड करत, ना त्यांची त्या ठिकाणी सिच्युएशन आहे की आपण त्यांच्यासोबत ट्रेड करावं, ना ते आपल्यासोबत ट्रेड करत. म्हणून त्या ठिकाणी जे काही टेररिझम पाळलं जातं त्या टेररिझमचा वापर करून इंडियाला कुठेतरी साईडलाईन करण्याचं, कुठेतरी कमी दाखवण्याचं काम हे वेस्टकडून सुद्धा होताना दिसतंय. आता यावर सुद्धा खूप मोठी डिबेट करण्याची एक विषय आहे. पुढे आपण पाहूया, हे जे ऑपरेशन सिंदूर आहे हे वेगळं काय यावेळेस. त्याचं कारण एकच आहे, कारण की ऑपरेशन सिंदूरने एक नवीन डॉक्ट्रिन जगाला दिली आहे की आम्ही आता सहन करणार नाही, आम्ही ॲग्रेशन करणार. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर कालपर्यंत एक सिम्बॉलिक रिॲक्शन असायचं, अरे पाकिस्तानने टेररिझम केलं ना त्याच्या अगेन्स्ट आपण जाणार, डिप्लोमसी थ्रूने USA सांगणार, UN सांगणार की पाकिस्तानमध्ये टेररिस्ट आहेत, ब्ला ब्ला ब्ला, तेच चालू असायचं. पण आता ते न करता कम्प्लिटली डीप इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं असेल त्यामध्ये आम्ही डॅमेज करणार, हे क्लिअर कट मेसेज भारताने दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानची जी आर्मी आहे ती कम्प्लिटली शॅटर झाली आहे की हे एवढं मोठं ॲक्शन भारत घेऊ कसा शकतो. म्हणजे कालपर्यंत कधीच अशी गोष्ट न करणारा एक देश तो आज डायरेक्टली ॲग्रेशन करतोय. म्हणजेच आम्ही इंडियाबद्दल काय समजलं जातं की भारत हा एक शांत देश आहे, तो कोणावर अटॅक करत नाही, आम्ही करतच नाही ॲक्च्युली. पण तुम्ही जर आमच्यावर ॲग्रेशन दाखवणार तर आम्ही सुद्धा त्याचं ॲग्रेशन करणारच करणार, रिॲक्शन करणारच करणार, हे या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर डिएस्केलेशन करण्याचं रिझनच नाहीये. जर तुम्ही क्रॉस बॉर्डर टेररिझम करणार तर डिएस्केलेशन अजिबात होणार नाहीये. पण भारताला सुद्धा ॲग्रेशन किंवा वॉर या गोष्टींमध्ये जायचं नाही, म्हणूनच यासारख्या गोष्टी सुद्धा आम्ही ॲक्सेप्ट करतो. त्यानंतर एक मोठी गोष्ट इथे झाली की कधीही न जे झालेलं ते आज घडलं. जे ट्राय सर्व्हिसेस आहेत म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही सर्व्हिसेसचं कंबाईन एक मिलिटरी ऑपरेशन हे झालेलं आहे. त्यामुळे हे जे ऑपरेशन झालं हे ऑपरेशन कुठेतरी पाकिस्तानला एक धक्का देणारं आहे. पाकिस्तानला भारताने धक्का दिला. त्यानंतर ह्या ऑपरेशन नंतर पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानला खूप मोठे धक्के बसत आहेत. कारण हे जे ISI ते एक्सपोज झालेलं आहे की ISI हा कशा प्रकारे टेररिझमला सपोर्ट करतो. त्यानंतर राईज ऑफ न्यू ग्रुप्स. पाकिस्तानमध्ये काही नवीन असे टेररिस्ट आहेत की जे आता माग करत की देश तुम्ही नका चालू, आम्हीच चालवतो. त्यानंतर सिव्हिल आणि मिलिटरीमध्ये डिवाइड होण्याचे चान्सेस खूप वाढले आहेत. त्यानंतर स्ट्रॅटेजिक इररिलेव्हन्स झालं आहे. कारण की आता ते चायना पण जे पाकिस्तान सोबत काम करतोय ते का करतोय, त्यांचा सुद्धा काहीतरी फायदा व्हावा. चायना कम्प्लिटली बिझनेसमन असं म्हणू शकतो आपण त्याला, एक बिझनेस ओरिएंटेड देश आहे. तुमच्याकडून आम्हाला जर काही फायदा मिळत असेल तर आम्ही तुमच्यासोबत काम करणार.
पाकिस्तानकडून जर कुठल्याच प्रकारचा फायदाच नसेल तर चायना सुद्धा आता बॅकआउट करणार, वेस्ट सुद्धा सांगणार की बाबा आम्हाला तुमच्याकडून काय मिळतच नाहीये, तर तुम्हाला आम्ही काल त्या गोष्टी प्रोव्हाइड करू. पण वेस्ट आणि चायनाचं एक मेजर इंटरेस्ट पाकिस्तानमध्ये यासाठी असेल की इंडियाला कसं आपल्याला दाबता येईल, त्यासाठीचा मेजर इंटरेस्ट वेस्ट आणि चायनाचा हा पाकिस्तानमध्ये आहे. आणि पाकिस्तानसाठी एक शेवटचा मेसेज असेल तो असा की तुम्ही जर ह्या गोष्टी करणार, इन्फिल्ट्रेशन करणार, क्रॉस बॉर्डर टेररिझम करणार, तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर होणारच आहेत. हे जे सीज फायर झाले, हे सीज फायर म्हणजे असं नका समजू की तुम्ही टेरर अटॅक्स करणार आणि आम्ही ते सहन करणार, अजिबात केलं जाणार नाहीये. त्यानंतर इंडियाचा एक न्यू एरा इथे सुरू झाला आहे, एक न्यू डॉक्ट्रिन इथे आली आहे की तुम्ही जर आमच्या अगेन्स्ट ॲग्रेशन केलं तर त्याचं रिटॅलिएशन सहन करण्यासाठी तयार राहा. आणि आता जे काही होणार ते इंडिया डिसाईड करणार. तुमच्यासोबत आम्ही चांगलं राहायचं की वाईट राहायचं हे सुद्धा आम्ही ठरवणार. तुम्ही काहीच ठरवणार नाही. तुम्ही इकडे टेररिझम पाठवायचं की नाही हे सुद्धा आम्ही ठरवणार. तुम्ही जर ते करण्याचा प्रयत्न करत असाल तुमच्या देशामध्ये, तर त्या टेरर कॅम्पला कधी डिस्ट्रॉय करायचं हे तुम्ही नाही सांगायचं. आणि अटॅक झाल्यानंतर रिॲक्शन देणार हे पण नाही. जर अटॅक होण्याचे चान्सेस दिसतात तर त्या अगोदरच अटॅक करून ते चान्सेसला संपवलं जाणार. हा एक नवीन चॅप्टर भारताच्या इतिहासामध्ये इथे झालेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इंडिया विल नो लॉंगर डिफरन्शिएट बिटवीन टेररिस्ट अँड स्टेट स्पॉन्सर्स. म्हणजेच काय, तर जे टेररिस्ट आहे आणि जे टेररिस्टला स्पॉन्सर करणारे स्टेट्स आहेत म्हणजे नेशन्स असतील, यांना सेपरेट केलं जाणार नाही. तुम्ही हे दोघे मिळूनच काम करताय, टेररिस्ट असतील किंवा स्टेट्स असतील, दोघे मिळून काम करतात. त्यामुळे अटॅक झाला तर त्या देशाने आमच्या अगेन्स्ट ॲग्रेशन केल्याचं आम्ही मानणार आणि त्यावर आम्ही रिटॅलिएशन करणार, हे या ठिकाणी भारताने क्लिअर केलं आहे. आणि ह्याचे मग हे जे झालं याचे काही सिग्निफिकन्स असतील किंवा काय गोष्टी असतील, हे न्यू नॉर्मल म्हणजे काय, सिग्निफिकन्स काय असतील ते आपण थोडक्यात पाहूया. सो इंडियाचं जे डिफेन्स आहे ते आता प्रोॲक्टिव्ह न राहता ते आता रिॲक्टिव्ह झालंय. म्हणजेच काय, कालपर्यंत आपण नॉर्मल एकदम होतो, डिफेन्सिव्ह मोड होतो, आता आपण कुठेतरी अग्रेसिव्ह मोडमध्ये आल्याचं दिसतं. डिप्लोमसी अँड डेटरन्स विल फॉलो ऑपरेशन्स. त्यानंतर रेड लाईन्स आर ड्रॉन बाय इंडिया. हे जे रेड लाईन्स आहेत ना ते आम्ही डिसाईड करणार, तुम्ही नाही डिसाईड करायचं. तुम्ही अटॅक करणार इंडियामध्ये आणि मग आम्ही त्यावर ॲक्शन घ्यायची नाही. आता रेड लाईन ही आम्ही डिसाईड करणार. चर्चा होणार तर फक्त आणि फक्त POKवर आणि टेररिझमवर. ट्रेड तर तुमच्यासोबत कुठल्याच प्रकारचं केलं जाणार नाही. हे क्लिअर कट मेसेज इथे भारत सरकारने, इंडियन मिलिटरीने त्यांच्या त्या कार्यातून हे पूर्ण जगाला दिलेलं आहे. मग ह्याचे जे इम्प्लिकेशन्स असतील हे त्यांच्या इकॉनॉमीवर किंवा मार्केटवर काय होणार ते आपण थोडक्यात पाहूया. जसं की आपल्याला दिसतं की भारताची जी इमेज आहे ती ग्लोबल लेवलला कुठेतरी खूप मोठी होताना दिसतंय. यामध्ये ग्लोबल इमेज कुठेतरी स्ट्रेंथन होण्याचं चित्र दिसतंय. त्यानंतर इम्प्रूव्ह इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स. इन्व्हेस्टरचं कॉन्फिडन्स ॲक्च्युअली बूस्ट होणारच होणार, कारण की आता इंडिया जे काम करतंय की इन्व्हेस्टरला एक भीती असायची की जर वॉर झालं तर काय होईल, इंडियाने फक्त डिफेन्सिव्ह राहिलं तर, कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेतलं नाही तर, किंवा इंडियावर अटॅक केल्यानंतर इंडिया बॅकआउट झाला तर काय होईल. पण हे चित्र आता अजिबात नाहीये. जर पाकिस्तानने किंवा कोणत्याही देशाने आपल्यावर अटॅक करण्याचं काम केलं तर त्याचं डिफेन्स मेकॅनिझम हे आपल्याकडे खूप स्ट्रॉंग आहे. आणि डिफेन्स झाल्यानंतर त्यावर ॲग्रेशन करण्यासाठी सुद्धा आपली कॅपेबिलिटी आहे, हे जगासमोर आता आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळेच कोणताही इन्व्हेस्टर असेल तो वॉर लाईक सिच्युएशन जरी झाली तरी सुद्धा भारत हे त्या वॉर लाईक सिच्युएशनला टॅकल करण्यासाठी कुठेतरी तयार असल्याचं या ठिकाणी मेसेज जगाला दिलेला आहे. त्यानंतर यामध्ये जे डिफेन्स जे प्रोडक्शन असतील ते कुठेतरी बूम होण्याचे चान्सेस आहेत, कारण की पाकिस्तानसोबतचं हे जे ॲग्रेशन आहे ते कुठेतरी कंटिन्यू राहण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे डिफेन्स सेक्टरमध्ये आणि PM साहेबांनी सुद्धा सांगितलं की मेक इन इंडियाचा जो इनिशिएटिव्ह आहे त्या इनिशिएटिव्ह अंतर्गत जे काही डिफेन्स इक्विपमेंट्स आपण रेडी करतो ते आता एक्सपोर्ट करण्याची वेळ आली आहे. कारण की जे आकाश तीर असेल यासारखी डिफेन्स सिस्टीम असेल ही जगाने पाहिली आहे की कशा प्रकारे पाकिस्तानकडून आलेल्या ड्रोन्सला, जवळजवळ हजारो ड्रोन्सला आकाश तीर सारखी जे डिफेन्स सिस्टीम असेल त्याने स्टॉप केलंय. आणि त्याच्या मागे जे S-400 रशियाचं होतं त्याचा सुद्धा एक खूप मोठा वाटा आहे. पण मेजरली इंडियाचं डिफेन्स इक्विपमेंट आहे ते कुठेतरी आता जगासमोर नेण्याचं इथे आपल्याला चान्स आहे. त्यानंतर क्लोजर स्ट्रॅटेजिक टाईज. हे आपले जे मेजर जे फ्रेंड्स असतील, अलाईज असतील, USA असेल, फ्रान्स असेल, यांच्यासोबत मेजर टाईज करण्याची वेळ आली आहे. डिफेन्स सेक्टर असेल, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल सेक्टर असेल, त्यानंतर AI सेक्टर असेल किंवा सायबर सिक्युरिटी असेल, यासारख्या सेगमेंटमध्ये सुद्धा आपण त्यांच्यासोबत काम करू शकतो. हे इम्पॅक्ट बेसिकली मार्केटवर किंवा इकॉनॉमीवर होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं
तर स्टॉक मार्केटवर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे? स्टॉक मार्केटवर एक शॉर्ट टर्म एक लॉंग टर्म इम्पॅक्ट होऊ शकतो. शॉर्ट टर्मसाठी आपण जर पाहिलं तर सीजफायर नंतर कुठेतरी मार्केट हे खूप बूम झालं. ते बूम होण्याचं नक्की कारण काय होतं? तर त्यामागे काही वेगळी कारणं आहेत. त्या कारणांबद्दल आपण चर्चा केली तर त्यामध्ये USA आणि चायनाचा मेजर रोल आहे. आपल्याला असं वाटलं की जे बूम झालं ते सीजफायरमुळे झालं, पण फक्त इंडियाचंच मार्केट व्हायला पाहिजे होतं किंवा पाकिस्तानचं मार्केट व्हायला पाहिजे होतं. पूर्ण जगाचे मार्केट का बूम झाले? पूर्ण जगाला काय फरक पडणार होता इंडिया पाकिस्तानमध्ये युद्ध होतंय तर? इंडिया किंवा पाकिस्तान तर कोणाला एक्सपोर्ट करण्याच्या स्थितीतच नाहीये. इंडिया सुद्धा त्या लेवलचा एक्सपोर्ट करत नाहीये. मग आपला इम्पॅक्ट काय होणार होता? तर त्याचा काहीच इम्पॅक्ट नव्हता. मेजर इम्पॅक्ट होता US आणि चायनाचा. कारण की US आणि चायनामध्ये एक डील झाली आहे. जे त्यांचं ट्रेड वॉर चालू होतं, त्या ट्रेड वॉरमध्ये US आणि चायनामध्ये डील होऊन जे टॅरिफ्स लावले गेले होते ते टॅरिफ्स कुठेतरी कमी करण्याचा त्या ठिकाणी डिसिजन झाला आणि 90 डेजसाठी हे टॅरिफ स्टॉप करून 10% आणण्याचं त्या ठिकाणी डिसिजन झालाय. म्हणूनच कुठेतरी ग्लोबल मार्केट्समध्ये एक जंप आला होता. तो जो आपल्याला फ्लो दिसला, आता या ठिकाणी पाकिस्तान असं सांगणार की आमचं मार्केट सीजफायरमुळे किंवा हे वॉर आम्ही जिंकल्यामुळे एवढं वर गेलं. अरे अजिबात नाही गेलं. त्यांच्या मार्केटमध्ये तेवढा दम नाहीये की ते एवढ्या लेवलला वर जाणार. ते वर जाण्यामागचं कारण हेच होतं की चायनाची इन्व्हेस्टमेंट ही कुठेतरी पाकिस्तानमध्ये आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटला आता धोका नाहीये. म्हणजेच त्या ठिकाणी चायनावर जे टॅरिफ वॉर लादलं गेलं होतं त्यामुळे पाकिस्तानमधल्या इन्व्हेस्टमेंटवर धोका आला होता, ते आता धोक्यामध्ये राहणार नाही. म्हणूनच कुठेतरी पाकिस्तानचे स्टॉक मार्केट सुद्धा वर गेल्याचं दिसतंय. आणि शॉर्ट टर्म मध्ये कुठेतरी हे जे मार्केट वर गेलं ते अनएक्सपेक्टेड होतं, पण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट हे कुठेतरी डाऊनफॉल येण्याचं किंवा एक छोटंसं डिप घेण्याचं एक चान्सेस आहेत. हे शॉर्ट टर्मच्या बाबतीत पाहिलं, पण लॉंग टर्ममध्ये कुठेतरी मार्केटमध्ये एक तेजी आपल्याला पाहायला मिळेल. जसं की डिफेन्स सेक्टर असेल तर डिफेन्स सेक्टरचे मध्ये स्टॉक्समध्ये खूप रॅली पाहायला मिळू शकते. टेक्नॉलॉजी असेल, सायबर सिक्युरिटी असतील, यासारख्या स्टॉक्समध्ये रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर PSUज असतील, गव्हर्नमेंटवरचा जो विश्वास आता वाढेल त्यामुळे PSU मध्ये सुद्धा कुठेतरी त्या ठिकाणी गेन पाहायला मिळू शकतो. त्यानंतर इन्व्हेस्टरचं कॉन्फिडन्स असेल तो इन्क्रीज होणार आहे, कारण जिओपॉलिटिकलची जी मॅच्युरिटी आहे ही भारताने या ठिकाणी दाखवलेली आहे. आपण सीजफायरला ऍक्सेप्ट केलं, आपण शांतता राखणारे देश आहोत, त्यामुळे सीजफायर आपण ऍक्सेप्ट केलं. जर आपण सुद्धा ॲग्रेशन करणारे असतो तर पाकिस्तानचं या आतापर्यंत तर सगळं निस्तनाबूत झालं असतं. पण तसं न करता भारताने समजूतदारी दाखवून त्या ठिकाणी एक मॅच्युरिटी दाखवून आपल्याला पुढे पण जायचंय. पाकिस्तानकडे काहीच नाही गमवण्यासाठी. आपल्याकडे आपली इकॉनॉमी आहे, आपले 140 करोड जी जनता आहे त्या जनतेचं जे स्वप्न आहे ते स्वप्न कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळेच ही मॅच्युरिटी कुठेतरी इंडियासाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर काही स्टॉक्स आहेत. इथे मी तुम्हाला सांगेन की मी कुठल्याच प्रकारचं इथे रेकमेंडेशन करत नाहीये. हे जस्ट आपण ओव्हरव्ह्यू घेतो की ह्या स्टॉक्सवर आपण स्टडी करून त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मी सांगणार नाही की तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. आय एम जस्ट टेलिंग यू की अशा प्रकारचे स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सो डिफेन्स सेक्टर कुठेतरी ग्रो होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचे सेक्टर आहे, त्यानंतर रेल्वेज आहे, यामध्ये सुद्धा ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत. मग त्यामधले जे स्टॉक्स असतील IRCON, त्यानंतर RVNL, LNT असेल, यासारखे स्टॉक्स असतील, HAL असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, पारस असेल, त्यानंतर भारत डायनॅमिक्स असेल, यासारखे डिफेन्स सेक्टरमधले स्टॉक्स आहेत. ह्यावर तुम्ही वॉच ठेवा, जेणेकरून या स्टॉक्समध्ये होणारी जी रॅली आहे ती आपल्याला कॅप्चर करता येऊ शकते. त्यानंतर पुढे काही स्टॉक्स आहेत ते सुद्धा आहेत. त्यामध्ये सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड असलेले काही स्टॉक्स असतील. LNT टेक्नॉलॉजी असेल, टाटा एलेक्सी असेल, KPI असेल, त्यानंतर PSU आणि मॅन्युफॅक्चरिंग. PSU म्हटलंच की भारत सरकारमध्ये कॉन्फिडन्स वाढल्यामुळे PSU मध्ये BL असेल, माझगाव डॉक असेल, त्यानंतर मग इथे कोचिन शिपयार्ड असेल, यासारखे बरेचसे स्टॉक्स आहेत की ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण मी पुन्हा एकदा सांगेन, मी कुठल्याही प्रकारचं इथे रिकमेंडेशन तुम्हाला करत नाहीये. तुम्ही स्वतः त्यावर स्टडी करा आणि त्यानंतर त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही की नाही हे तुम्ही डिसिजन घ्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इंडियन इन्व्हेस्टर्स असतील किंवा ट्रेडर्स असतील, यावर त्याचा काय परिणाम होणार. इंडियन इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत आपण पाहिलं तर कुठेतरी पॅनिक सेलिंग होण्याचे चान्सेस आहेत. पण इथे मी असं रिकमेंड करेन की पॅनिक सेलिंग न करता त्या ठिकाणी फोकस करून की हे जे वॉरलाईक सिच्युएशन क्रिएट झाली होती, हा एक मोठा फुल फ्लेजेड वॉर झालेला नाहीये, त्यामुळे एक रॅलीची सुद्धा इथे चान्सेस आहेत. आणि फोकस करण्यासारखे जे सेक्टर असतील त्यामध्ये डिफेन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, त्यानंतर इन्फ्रा असेल, यासारख्या सेक्टरवर कुठेतरी आपल्याला फोकस करण्याची गरज आहे. त्यानंतर जे क्वालिटी PSUचे स्टॉक्स असतील त्यामध्ये सुद्धा एक इन्व्हेस्टमेंट करण्याची एक स्थिती या ठिकाणी दिसते. मग
इन्व्हेस्ट इन इंडियाज फोकस्ड ETFs. जे ETFs आहेत ते ETFs मध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, जे की डिफेन्स सेक्टरशी रिलेटेड असतील, असे म्युच्युअल फंड्स असतील, यामध्ये सुद्धा एक लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण हे सुद्धा मी इथे रेकमेंड करत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या स्टडीचा वापर करावा आणि त्यानंतरच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. आणि त्यानंतर ट्रेडरच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ट्रेडरसाठी सुवर्ण संधी आहे. मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जेवढी येणार तेवढीच त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रॉफिट्सची आणि लॉसेसची सुद्धा चान्सेस असतात. पण जर ते मार्केटमध्ये जर ट्रेडरला चांगले कॅप्चर करता आले तर तो या ठिकाणी चांगला असा फायदा घेऊ शकतो. जे कोणी व्यक्ती असतील जे ट्रेडिंग करत असतील त्यांनी स्टॉक्समध्ये काम करायचं असेल तर डिफेन्स स्टॉकमध्ये काम करू शकतात. त्यानंतर मग फोकस जो असला पाहिजे तो मोमेंटमचा असला पाहिजे. यामध्ये निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये एक रॅली होण्याचे चान्सेस आहेत आणि ती रॅली कॅप्चर करता जर तुम्हाला आलं तर ते सुद्धा आपण करू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि शेअर मार्केटचं नॉलेज घेण्यासाठी तुमच्याकडे YouTube सारखे प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत आणि त्यामधून घेतलेलं नॉलेज हे कुठेतरी अपुरं पडत असेल तर त्यासाठी आम्ही सुद्धा काही ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करतो. ते सुद्धा तुम्ही अटेंड करून त्याचा एक बेनिफिट तुम्ही घेऊ शकता आणि शेअर मार्केटमध्ये तुमची जी जर्नी असेल तिला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या की ज्यामध्ये हे ऑपरेशन सिंदूर झालं त्या ऑपरेशनमुळे कशा पद्धतीने भारताची जी एक इमेज आहे ती ग्लोबल लेवलला सेट झालेली आहे. त्यानंतर पाकिस्तानवर त्याचा कशा प्रकारे इम्पॅक्ट झाला आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण त्या ऑपरेशनचा मार्केटवरचा आणि इकॉनॉमीचा इम्पॅक्ट काय झाला ह्या सुद्धा गोष्टी पाहिल्या. आणि फायनली आपण पाहिलं की ह्या सर्व गोष्टींचा शेअर मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टर आणि ट्रेडरला कशा पद्धतीने फायदा किंवा तोटा होऊ शकतो. जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या एनर्जेटिक आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.